राजकारणाच्या पटलावर एक नवीन चाल खेळली गेली आहे. सध्याच्या राजकारणाची तुलना बुद्धिबळाच्या खेळाशी करायची झाल्यास शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे केलेले विधान एक गुगली आहे, ज्याने प्रतिस्पर्धकाला गोंधळात पडले आहे. शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे कधीही जास्त बोलत नाहीत, पण त्यांची पुढची भूमिका काय हे लवकरच कळेल. हे वाक्य म्हणजे जणू काही बुद्धिबळातील अनपेक्षित खेळी. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतल्या वाढत्या भेटींगाठींवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी आमची वाटचाल बाळासाहेबांचे विचार आणि विकासाची आहे असे म्हणत पवारांच्या विधानाला फोडून काढले. ही गोष्ट अशी आहे जणू काही एका महासागरात एक मोठी नौका प्रवास करते. या नौकेचे कप्तान एकनाथ शिंदे आहेत. नौका पुढे मार्गक्रमण करत असताना किनाऱ्यावरील एक अनुभवी आणि हुशार नाविक म्हणजे शरद पवार साहेब यांनी नौकेबद्दलच्या मार्गाबद्दल शंका उपस्थित केली आहे. नौका एका सरळ मार्गाने जात असताना ती भविष्यात कोणत्या मार्गाने जाईल याबद्दलची एक सूचक विधान केले आहे. यावर नौकेच्या कप्तानने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नौका आपल्या ठरलेल्या मार्गाने जात असल्याचे स्पष्ट केले. खरंच एकनाथ शिंदे वेगळ्या मार्गाचा विचार करत आहेत की शरद पवार यांनी केवळ राजकीय पटलावर एक उत्सुकता निर्माण करण्यासाठी केलेले विधान आहे, हे भविष्यातच कळेल.